श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, नमस्कार. तर आज आपण या छोट्याशा तुकड्यापासून छानशी पर्स बनवणार आहोत. तर बघूयात आपण कशी बनवायची ती. तर हे कपडा मी मोजून घेतलेला आहे. दहा इंच रुंदी घेतलेली आहे. त्या मापाप्रमाणे आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे कपडा. तर ही राहिलेली जी पट्टी आहे ते आपल्याला त्याचे बंद, पर्सचे बंद बनवण्यासाठी उपयोगात येईल. तर ते आपण साईडला काढून ठेवूयात. आता हा कपडा ह्याच्या मापाचा एक अस्तर घ्यायचा आपल्याला. त्याच मापाने आपल्याला हा अस्तर कट करून घ्यायचा आहे. हा मी अस्तर असाच कॉटनचा घेतलेला आहे. तर एक स्पंज घ्यायचा मध्ये आपल्याला घालायला, त्याच्याच मापाचा. हा स्पंज मी असाच साडीतला निघालेला घातलेला आहे. तुम्ही हा घालू शकता, कपड्यात निघालेला वगैरे असतो. तर ह्याला टिपा मारून घ्यायच्यात. पहिले आपल्याला ही वरतून एक टिप मारून घ्यायची आहे पूर्ण, म्हणजे ज्या आपण उभ्या आडव्या टिपा मारतो तर ते साईडला सटकणार नाही. तर आधी अशी वरून एक टिप मारून घ्यायची आहे. नंतर आता वरून अशा उभ्या तुम्हाला जेवढ्या रुंदीच्या पाहिजेत तेवढ्या तुम्ही टिपा मारून घेऊ शकता. आता हा कपडा सटकू नये म्हणून आपण ह्याला टाचण्या लावून घेतल्यात. आता ह्याला अशा सरळ उभ्या टिपा मारून घ्यायच्या, कपडा व्यवस्थित सरळ करून. पूर्ण कपड्याला आपल्याला हे टिपा मारून घ्यायच्यात. आता ह्या टिपा मारून झालेल्या आहेत पूर्ण. तर जे आपल्याला एक्स्ट्रा कपडा राहिला तो कट करायचा आहे. मग त्याचं जे पाहिजे ते आपण माप घेतलेलं आहे. तर हे माझं 9.5 रुंदी आली आहे आणि 11.5 लांबी आली आहे. 11.5 आणि 11.5 22.5 इंच झालं आहे. आता हे एक्स्ट्रा कट करून झालेलं आहे. आपल्याला ह्या दोन्ही कोपऱ्यामध्ये दुमडून घेतल्यानंतर 1.5 इंचाचा कट मारून घ्यायचे. आता हे कट करून घ्यायचं आपल्याला 1.5 इंचाचं. याचे 2 पार्ट करून घ्यायचे कपड्याचे दुमडलेला. तर हे 2 तुकडे आपले 11.5 बाय 9.5 इंचाचे झालेले आहेत. तसे दोन्ही साईडला आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर वरच्या साईडला थोडंसं 1/2 इंच क्रॉसमध्ये कापायचं, म्हणजे वर व्यवस्थित आकार दिसतो. आता आतमध्ये एक छोटंसं पॉकेट करणार आहे मी. त्यासाठी अस्तर घेतलेलं आहे. त्याला दुमडून घ्यायचं आणि असं जे कट मारले त्याच्या वरच्या बाजूला थोडंसं जॉईंट करून घ्यायचं, म्हणजे आपले एक आतमध्ये पॉकेट तयार होतं आहे. आता हा राहिलेला एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. आता आपल्याला जी साईडला पट्टी राहिलेली होती त्याचे बंद बनवून घ्यायचेत. तर हे 15 इंच लांबीचे 2 बंद बनवून घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे किती पाहिजे तेवढे बनवून घेऊ शकता. आता हे वरच्या साईडला असं दोन्ही पॅचला लावून घ्यायचेत. तर त्याचा मध्य काढायचा कपड्याचा आणि दोन्हीकडे 2-2 इंच सोडून तुम्ही हे बंद लावू शकता.
तर चेन लावायच्या अगोदर आपल्याला हे बंद लावून घ्यायचे आहेत, म्हणजे चेनमध्ये ते पॅक होऊन जाईल. आता ह्याला मी शोसाठी लेस लावलेली एक पट्टी. मला आवडत असेल ते लेस किंवा साडीचे काठाचे लेस निघालेली असते किनार वगैरे, तर ती लावू शकता तुम्ही. त्यामुळे असं छान लुक येतो. तर आता आपल्याला ह्याला चेन बसवून घ्यायची आहे. आता ही उलट्या साईडनी ठेवायची, वरून टीप मारून घ्यायची, त्यानंतर एक दाब टीप मारून घ्यायची आपल्याला, आणि हा बंद वरच्या बाजूला घ्यायचा म्हणजे तो सरळ वरती येतो. असेच आपल्याला दुसरी पण बाजू जॉईन करून घ्यायची आहे. तर हे दोन्ही जॉईंट झालेले आहे, तर रनर टाकून घ्यायचं आतमध्ये. आता रनर टाकून झालेला आहे आपला. आता ह्याच्या दोन्ही साईडनी अगोदर टिपा मारून घ्यायच्या, दोन्ही साईडनी आणि खालच्या बाजूनी. आता ह्या टिपा मारल्यानंतर तुम्ही ह्याला जे रफ साईड असते ते छोटेसे पट्टे घेऊन त्याने कवर करू शकता. आता हे तिन्ही बाजूला आपल्याला टिपा मारून झाले की जे कॉर्नर आपण कट केलेले आहेत ना, तर ते असे सरळ करायचे, दोन्ही जॉईन जोडून घ्यायचे आणि त्याला टिप मारून घ्यायच्या, म्हणजे आपला खालचा बेस तयार होतो पर्सचा. आता ह्याला तुम्ही रफ पट्टीने असं कवर करू शकता. मी नाही केलं कवर अजून. तर झालेली आपली ही पर्स आता आपण सरळ करून घेऊ. तुम्हाला कशी वाटली ते सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.